ऑफ द मार्क मिस्टर कुणाल. तुषार बसवत सध्याचा हंगाम गाजवणार असा फलंदाज आहे. लेफ्ट हँड घातक बॅटर म्हणून ज्या नावाची चर्चा आपण बघतोय, विस्फोटक बॅटर तो तुषार बसवत. समोर समीर. बॅकफुटला जाऊन जागा बनवण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र गलीला गेलाय. एक धाव मिळेल. धावसंख्या 2 वरती पोहोचेल. थोडासा चेंडू कमी वेगानं आला. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता पॉइंटकडे. एका धावेने मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल. पोहोचले ती 2. अतिशय सुंदर या वेळेला चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. सरळ स्वीपर कव्हर्स मधनं कुणालच्या बॅट मधनं येतोय चौकार. हो, यावेळेला थोडंसं गतीला परिवर्तन केलंय. शॉर्ट मिडॉनच्या डोक्यावरनं आणखीन एक जबरदस्त ऑन ड्राईव्ह. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑनला क्लिक करत आलाय चौकार. काउंटर अटॅक पहिला मात्र स्वीपर कव्हर्सला आणि त्यानंतर लॉंग ऑनला चेंडूला एक्झिक्यूट करत एक जबरदस्त ऑन ड्राईव्ह बघायला मिळाला. चांगली बॅटिंग करताना मिस्टर कुणाल जाधव इज ऑन अ फायर. ग्रेट बॅटिंग आणि चांगलं फाउंडेशन बिल्ड करतायत. मात्र आपण बघताय ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवला गेलाय. क्लेवर गोलंदाजी समीर यांची चांगलं प्रत्युत्तर दिले. थोडेसे चेंडूचे मिडल स्टंप आणि लेग स्टंप वरती हाताळले गेले. त्याला मात्र चांगल्या पद्धतीने खेळलेले आहेत. म्हणून हा चेंडू थोडासा आउटसाइड द ऑप्शन हाताळला गेला आणि त्यानंतर आलाय डॉट बॉल. आणखीन एक चांगला शॉट. नो मॅथलँडला पडेल. ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न होत आहे यावेळेला. चेंडू एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये फील्ड करतायत. धावसंख्या 11. षटकाची होते इथे समाप्ती. कुणाल येत आहेत पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन. भरपूर महत्वाचं असतं पॉवर प्ले. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन असते आणि अशा वेळेला मात्र इक्युरेसी असणारा गोलंदाज आपल्याकडे असायला हवा आहे आणि कुणाल हा त्यामधलाच एक फ्रंटलाईन गोलंदाज आहे. कुणाल वर्सेस कुणाल. अगोदर शपल झाले होते. चेंडूला मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता बिहाइंड द विकेट. चांगला चेंडू बघायला मिळतोय. डॉट बॉल. स्कोर 11 वरती थांबलाय. अप्रतिम फील्ड मात्र सजवले गेले आपण बघतायत. 38 सर्कलच्या बाहेर एक डीप एक्स्ट्रा कव्हर्सला खेळाडू आहे. दुसरा डीप मिडी विकेट मध्ये आणि एक लॉंग ऑन मध्ये. शॉर्ट बॉल. थोडस चेंडूला गती कमी केली होती कुणाल्याने. धावसंख्या पोहोचेल ती 12. व्हेरिएशन सध्या खूप चांगलं राहिले आणि जेव्हा तुमचं व्हेरिएशन किंवा तुम्ही जेव्हा फलंदाजाला रीड करता, जेव्हा तुम्ही गतीला प्रभावित करता, गतीला चेंज करता आणि ते जर फलंदाजाला रीड करता आलं नाही तर मात्र फलंदाजाची ताकद विभाजित होते आणि त्याचा फायदा आपल्या संघाला होतो. परंतु जर का तुम्ही चेंडू केला आणि तो जर फलंदाजानं रीड केला तर त्याच्यावरती येणाऱ्या धावा या संघासाठी थोड्याशा घातक असतात. तर मग तुषार बसवत अजूनही शांत आहे आणि हा शांत राहणारा खेळाडू नाही आहे. आक्रमकता हा याचा क्लास आहे. यावेळेला आपण बघतोय डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट करतायत.
चेंडू सीमारेषेच्या जवळ फील्ड करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे डॉमिनेट करत आलाय चौकार यष्टीचे. आणि या बळीला उडवलाय मिड विकेटला. मी मगाशी म्हटलं होतं की या फलंदाजाला जखडून ठेवणं, हा फलंदाज कमी वेळ थांबून राहणारा नाही आहे. षटकार आलाय, धावसंख्या 22 वर पोहोचले. आक्रमकता ही याची शैली आहे आणि नेहमी फ्री माइंडेड हे खेळत असतात. 22 वरती स्कोर कार्ड पोहोचले. चौकारानंतर षटकार आलाय. आपला इंटेंट, आपला इरादा स्पष्ट केलाय कुणाल बसवतनं आणि तुषार बसवतनं कुणालच्या अगेन्स्ट 22 वरती स्कोर कार्ड पोहोचले. यावेळेला इन्साइड आउट खेळण्याचा प्रयत्न आहे, फटका फसलाय आणि तुषार बसवत आउट, गॉन. मीन बोरा येत आहेत, एक आक्रमक बॅटर. मीन बोराच्या पद्धतीने सध्या फॉर्म मध्ये आहेत. आता मैत्री 11 पालघर संघाला मीन बोरा यांच्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत. एका बाजूने कुणाल अनुभवी बॅटर आहेत, दुसऱ्या बाजूने मीन बोरा त्यांच्या सोबतीने दाखल झालेले आहेत. धावसंख्या चांगली बघायला मिळेल. 22 चेंडू झालेले, त्या षटकातील 5 शेवटचा चेंडू आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 11 चेंडू आणि 22 200च्या स्ट्राईक रन रेटने मैत्री 11 पालघर संघ हा स्कोर कार्ड पुढे घेऊन जात आहेत. मीन बोरा फिल्डिंगची व्यूह रचना काय ते मात्र आपण बघू शकाल. त्याच्यासाठी जो ट्रॅप रचला गेलाय आणि मीन बोरा इथे मात्र व्हेरी फर्स्ट बॉलला मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होते. मिस टाइम शॉट आणि इथे त्यांना ही जावं लागतंय. 2 लेफ्ट हँड बॅटर बॅक टू बॅक तंबूच्या आसऱ्याला परतताना. चला नवीन फलंदाज, थोडीशी घाई करा आणि बघूया नवीन बॅटर आकाश दाखल होताना. चला मैदानाच्या आतमध्ये मॅच स्टार्ट करायची आहे. कुणालची जिम्मेदारी आता वाढले, कारण तुषार आणि मीन बोरा थोडा सहजासहजी बाद झालेले आहेत. 22 धावा स्कोर कार्ड वरती 11च्या सरासरीने आपण बघतायत. आकाश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉनस्ट्राइक इनला दाखल झालाय आणि एका बाजूने मात्र कुणाल जाधवची विस्फोटक विवेक दवणे अनेक वर्ष ज्या गोलंदाजानं आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती एखादी मॅच जिंकून देण्याची किमया अनेक मैदानावरती केली होती आणि विवेक दवणे गोलंदाजीसाठी तयार होत आहेत.
गौतम आकरे असतील, विवेक दवणे आपण बघतायत, चंदू आपल्याला दिसतोय. धावसंख्या 23. बिल्लेबन दांडी, अप्रतिम येऊ दिलं. त्याच्यानंतर मात्र बॅटचा फेस ओपन करत फाईन लेगला चेंडूला एक्झिक्यूट करतायत निखिल. हे चेंडूला फील्ड करतील. धावसंख्या 1 ने पुढे झाले आणि पोहोचलंय 24 वरती. मातबर खेळाडू आहे. दांडी संघ अनेक वर्ष पालघर डहाणूचं क्रिकेट असेल किंवा अनेक महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट असेल, जे गाजवणारा संघ आहे तो म्हणजेच दांडी. कुणाल यावेळेला बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न होता, तितकासा प्रॉपर टायमिंग नाही आहे. धावसंख्या 1 ने पोहोचेल 25 वरती. तू मात्र स्कोर कार्ड थांबलं. तुषार बसवत आऊट झाले, मीन बोरा आऊट झाले. प्रेशर थोडासा कुणालकडे आहे. आकाश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. युवा बॅटर आहेत, प्रचंड क्षमता या फलंदाजाकडे, परंतु वेळ त्यालाही हवी आहे आपली आक्रमकता सिद्ध करण्यासाठी. टायमिंग चुकीचं ठरलंय. निखिल डाऊन द बॉल येत आहेत. आणखीन एक धक्का. आकाश सुद्धा परतताना माघारी आउट. सन्युमान चेतन, चांगली गोलंदाजी बघायला मिळते विवेक कडनं. प्रचंड असा अनुभव आहे. अनुभवाचं सोनं करताना तसं मागच्या मॅच मध्ये 3 चेंडू 4 धावा असताना हेमकांतनं जो क्लास दाखवला, योग्य वेळी आपला बॅटचा फेस ओपन करत जो षटकार मारत विजयश्री संपादन केलंय, हे अनुभव आहे. आणि तसाच अनुभव विवेककडे. आणि अनेक वर्ष दांडी संघासाठी जी मोठी कामगिरी केली, त्याच कामगिरीची पुनरावृत्ती आपल्याला बघायला मिळते. यावेळेला फक्त चेतन सिंगल रन साठी खेळतायत. कुणाला साथ देण्याचं ठरवलंय. धावसंख्या 26 वरती पोहोचले. 26 धावा. शेवटचा चेंडू. समोर कुणाल. कुणाल यावेळेला चेंडूला लॉंग ऑनला क्लिअर करण्याचा प्रयत्न आणि कुणाल सुद्धा बाद होत आहेत. आणखीन एक धक्का. धक्का क्रमांक लागतोय 4. दांडी आणि ओपनिंग पेअर, सॉरी नवीन फलंदाज थोडंसं वेगाने. आपण टाइम भरपूर महत्वाचे आहेत. आम्हालाही काही रूल्स या स्पर्धेच्या माध्यमातून फॉलो करावे लागतात. त्यासाठी विनंती आहे की आपण त्वरित फील्ड अरेंज करा. आयोजक दोस्ती ग्रुप खैरापाडा. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक आपण बघतायत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार. स्कोर पूर्णतः थांबला गेलाय. 3 षटकं इथे कंप्लीट झालेली आहेत आणि धावा स्कोर कार्ड वरती 26. आपण बघताय आमचे गोल्डन मॅजिक फिंगर आशुतोष सिंग हे जॉईन झालेले आहेत आमच्या समवेत. त्यांचे करतोय आपण वेलकम. ओ चेतन, प्रॉपर एलिव्हेशन आहे आणि ते आपला सिग्नेचर शॉट खेळताना फेकून देत आहे चेंडूला. बॅकवर्ड टॉस करले लॉंग लेगच्या डोक्यावरनं चेतन नावाचा ब्रँडेड
अशी आग विझवलेली आहे मित्रांनो. प्लीज आग जी पेटवलेली आहे विझवायची प्लीज. आग जी पेटवलेली आहे विझवायची प्लीज. धावसंख्या पोहोचलंय ती 36 वरती. चकली गेंद. आग जो जला है प्लीज बुझाना है. प्रतिम चेंडू आपल्याला बघायला मिळतोय सिली पॉइंटला. विवेक चेंडूला फील्ड करताना धावसंख्या 37. चांगली बॅटिंग चेतन यांच्याकडनं बघायला मिळाले. न्यूमान ओमकार स्ट्राइक वरती आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. चौकार षटकार नंतर कुणाल कमबॅकिंग करतायत. ओ हो ग्रेट शॉट. काय एलिव्हेशन आहे. सरळ पॅड आणि बॅट मध्ये चेंडू होता. प्रॉपर टायमिंग प्रॉपर एलिव्हेशन. ओमकार इज ऑन अ फायर. षटकार. धावसंख्या पोहोचले 43. चेंडू झाले त्या षटकातील 5. ग्रेट शॉट आणि ग्रेट फिनिश. डिपॉझिट केलंय 6 धावांसाठी. ओमकार आक्रमक झालाय. एका बाजूने चेतनची बॅट तळपते. दुसऱ्या बाजूने कुणाल थोडेसे एक्सपेन्सिव्ह महागड षटक. पुढचा चेंडू. आणखीन एक त्याच पद्धतीचा शॉट बघायला मिळतोय. हुक केले चेंडूला आणि आणखीन एक बॅक टू बॅक काउंटर अटॅक. षटकार. धावसंख्या 6 ने प्लाय होताना पोहोचले तब्बल 49. डीजे एक धूम तो बजनीचे बाय. न्यूमॅन 4 षटक कंप्लीट झालेले आहेत आणि 49. विवेक येत आहेत. विवेक दवणी गोलंदाजी ट्रॅकवर. समोर चेतन. हो यावेळेला परफेक्ट यॉर्कर होता. चांगलं प्रत्युत्तर दिलंय. निखिल थोडीशी फंबल करतायत. 50 धावा टीम स्कोर कार्डवर. हाफ सेंचुरी लागताना टकआउट मध्ये टाळ्यांचा गजर बघायला मिळतोय. मैत्री 11 चांगला प्रवास. 50 धावा 25 चेंडू मध्ये. विवेक दवणीच्या अगेन्स्ट आपण बघतायत. आता मात्र ओमकारच्या बॅट मधनं 2 बॅक टू बॅक षटकार आपण बघितलेले आहेत. तिसरा येईल का. उलटॉस होता. वेगवान हाताला चेंडू. गौतम चेंडूला फील्ड. अनिकेत चेंडूला फील्ड करतायत. 51 धावा स्कोर कार्डवर. चांगली गोलंदाजी. विवेक चेंडू फाईन लेगला खेळला गेलाय. धावसंख्या 1 ने आकार घेताना 52 वर पोहोचते. लेगबाईच्या रूपानं एक अप्रतिम गोलंदाज ज्यांची इकॉनॉमी परफेक्ट राहिलेली आहे सातत्याने ते म्हणजेच विवेक. चांगला आणखीन एक चेंडू आहे. इथे मात्र आपण चंद्रशेखर चंदू या नावानं प्रसिद्ध असा खेळाडू. धावसंख्या मात्र पोहोचली ती 53. जुनी या षटकातील 2 चेंडूंचा खेळणं शेष आहे. चांगली गोलंदाजी डेथ ओव्हर मध्ये जबरदस्त कमबॅकिंग करताना EB 11 दांडी संघासाठी विवेक आपला क्लास दाखवत आहेत. गतीला परिवर्तन केलं परंतु चेतनच्या स्लॉट मध्ये चेंडू आलाय. तितकासा प्रॉपर एलिव्हेशन नाहीये. थोडीशी उंची जास्त लांबी कमी आणि चेतनला जाबं लागतंय त्या गाऊट कडे. आउट.
विवेक सारखा एक दिग्गज गोलंदाज समोर आहे, ज्याने 5वं षटक ज्या पद्धतीने हाताळलेलं आहे EB11 दांडी संघाला एक मोठी जिम्मेदारी आपल्या मजबूत खांद्यावरती विवेकनं या ठिकाणी पार पाडल्याचं म्हणायला हरकत नाही. परंतु अजूनही शेवटचा चेंडू होणे शेष आणि जयंत सारखा एक विस्फोटक फलंदाज आलाय. जयंतकडनं आता मैत्री 11ची जिम्मेदारी मोठी वाढलेली आहे. जयंत अतिशय सुंदर छोट्या बॅकलिपने प्रॉपर एलिव्हेशन डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला. सीमा पार 4 विकी यांच्या बॅटमध्ये चौकार. षटक असेल त्यानंतर आपण मॅच बघणार आहोत. मॉडर्न शिरगाव आणि एश फाउंडेशन मुरबा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. बोट टीम कॅप्टन आपल्यासाठी ऑफिशियल कॉल आहे. प्रणित आलाय. धावसंख्या 57 वर स्थिरावले 57. आशुतोष आम्हाला सांगतायत खूप चांगली कामगिरी आशुतोष सिंग यांच्या माध्यमातून. अंतिम षटक आहे. 57 झालेले आहेत. गोलंदाजीसाठी आलेले आहेत प्रणित. समोर ओमकार आहे. मिस्टर ओमकार प्रणित स्लॉगरला प्रारंभ करतायत. उलटा चेंडू तितकासा प्रॉपर एलिव्हेशन नाहीये. एक्स्ट्रा कव्हर्सला आपण बघतायत चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. विशाल तामरे उर्फ अंगी. धावसंख्या 259 वर पोहोचलंय. दिग्गज खेळाडूंचा भर नाही EB11 दांडी संघामध्ये. मातबर खेळाडू, टेनिस क्रिकेट गाजवणारे अनेक खेळाडू आहेत. गौतम आकरे असतील, अंगी आहेत, विवेक आहे. पुढचा चेंडू यावेळेला मिस्टॅम शॉट. बॉल हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल प्रणित येत आहेत आणि जावं लागतंय ओमकारला बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला. चला नवीन फलंदाज पालघर तालुका प्रीमियर लीग मध्ये दाखवलाय. जबरदस्त क्लास 1 चर्चेमध्ये राहणारं नाव आहे हनी खान. आणि संघाच्या मदतीला धावून येणारा खेळाडू कोण असेल तर तो आहे हनी. नावाप्रमाणे शॉट खेळण्याची क्षमता आहे हनीकडे आणि तो दाखल झाला या ठिकाणी प्रणितच्या अगेन्स्ट. आक्रमक फलंदाज म्हणून हनी यांना ओळखलं जाते. बॅटल रंगणार इज नो डाऊट, कारण एक ताकदवर फलंदाज दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये हनी खान. वाईड बॉलचा कॉल आहे. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 60 वरती पोहोचले. चेंडू शेष आहेत या षटकातील 4. धावा स्कोर कार्ड वरती. हनी खान ऑन स्ट्राइक. खोलवर टप्प्याचा चेंडू डॉट बॉल. थोडासा अंदाज चुकला इथे. चांगली गोलंदाजी प्रणित कडनं. स्लॉग ओव्हर मध्ये चांगली कामगिरी करतायत. विवेकने सुद्धा 5 चेंडू खूप चांगले हाताळले होते. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. परंतु 5वं षटक खूप चांगलं राहिलंय EB11 दांडी संघासाठी. अंतिम 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. हनी खान मैदानाच्या आतमध्ये. ते आपण बघतायत विकी एकदा मात्र परिपूर्ण करतील. 61 धावा
स्कोर कार्ड वरती 22 रूपान आपण बघतायत सिंगल कंप्लीट झालंय. मॉडर्न शिरगाव आणि यश फाउंडेशन मुरबा पण तयार आहे टॉस साठी. चेंडूला मिड ऑफ रिजनला एक्झिक्यूट करतायत. विशाल तामोरे चेंडूला फील्ड करतील, थ्रो करतील. 2 धावा होत आहेत परिपूर्ण. 63 धावा स्कोर कार्ड वरती. 1 टू गो. शेवटचा चेंडू आहे. ओ विकी इज ऑन अ फायर. विकीच्या बॅट मधनं शेवट गोड झालाय. षटकारानं इनिंगची समाप्ती करतायत आणि धावसंख्या पोहोचले. करतोय मॉडर्न शिरगाव संघ नाही घ्यायचंय आणि यश फाउंडेशन मुरबा वो टीम कॅप्टन टॉस साठी. त्याला मुरबा संघाचे संगणक त्वरित या टॉस साठी. हॅलो माईक चेक. मॉडर्न शिरगाव टीमचा कर्णधार इकडे उपस्थित आहे. मुरबा टीम चला प्लीज स्टार्ट करायची मॅच. 70चं टार्गेट. गोलंदाजी ट्रॅकवर आपण कुणाल मात्रेला बघतोय. कुणाल मात्रे
विकेटवरती कोणी टीम मीटिंग करणार नाही याची नोंद घ्या. अजूनही आपल्याला 3 दिवस या विकेटवरती खेळायचं आहे. कौतुक करावं लागेल दोस्ती ग्रुप खैरापाडाचं. एक लखपती टुर्नामेंटचं एक सुंदर आयोजन आहे. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक, मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची टुर्नामेंट पर्व दुसरं. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा मी करतोय पुनश्च वेलकम, हार्दिक स्वागत आजच्या तिसऱ्या रजनीमध्ये. मिस्टर कुणाल मात्रे समोर आहे तो गौतम, अनिकेत आणि गौतम ही जोडी. अप्रतिम फिल्डिंग. पहिला चेंडू घेऊन कुणाल. पहिला चेंडू बॅटला ड्रिल केलं होतं, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. एस्टनच्या मागे आपण कुणाल जाधव यांना बघतोय. चांगली टीम बनवले. प्रत्येक युवा खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचा त्यांचा मानस आहे. चर्चा झाली ज्यावेळेला पालघर तालुका प्रीमियर लीग मध्ये, त्यावेळेला म्हटलं ते होतं त्यांनी की युवा खेळाडूंना आम्ही व्यासपीठ देण्याचं काम करतोय. इथे टायमिंग तितकंसं प्रॉपर नाही आहे की झालंय आणि जेलमध्ये कन्वर्ट झालाय. आकाशची कामगिरी अतिशय उत्तम राहिलंय. अनिकेत तंबूच्या आसऱ्याला परतताना आउट. सन्यमान समीर तांबोरे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आणखीन एक चर्चेमधलं नाव आहे समीर. अंडी गावामधून या खेळाडून आपला क्लास दाखवत पालघर डहाणूच्या क्रिकेटमध्ये एक उगवता व सितारा म्हणून समीरकडे बघितलं जाते आणि तो मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दुसऱ्या बाजूने कुणाल मात्रेचा क्लास. पहिल्या चेंडूवरती थोडस डॉमिनेट केलं होतं. त्यानंतर ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू अनिकेतने एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला. मिसटाईम शॉट आणि गडी बाद झाला. आता समीर तांबोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. परंतु एका बाजूने कुणाल मात्रेची गोलंदाजी क्लास राहिले. चेंज ऑफ द पेस. आणखीन एक धक्का लागतोय का बघायचं आपण. आणि समीर गुड स्पोर्ट्समॅनशिप. स्वतः सांगतायत आम्ही बाद झालेले आहेत. फलंदाज आउट. एश फाउंडेशन मुरबा संघ टॉस साठी यायचं प्लीज. चंद्रशेखर चंदू या नावानं भरपूर प्रेम मिळाले. तेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. परंतु कुणाल मात्रेची जी गोलंदाजी आहे, एक्युरेसी आहे, मैत्री 11 पालघर संघाच्या कॅम्यामध्ये आनंद उत्सव जो निर्माण केलाय त्याचं प्रमुख कारण आहे मिस्टर कुणाल मात्रे. आता मात्र चंद्रशेखर चेंडू या नावानं प्रसिद्ध असा खेळाडू आहे. अनेक मैदानामध्ये मॅच इनिंग विनिंग खेळणारा खेळाडू दाखल झालाय एका यशस्वी गोलंदाजाच्या समोर 2 हात करण्यासाठी. ऑन अ ट्रिक चेंडू असेल. ओहो, चेंडू पहिल्या चेंडूवरती टान्स बदलला. थोडेसे सफळ झाले. कुणाल मात्र जे चांगल्या लेंथ लाईन चेंडू हाताळत होते, मजबूर केलं इष्टामध्ये चेंडू हाताळायचा आहे आणि जसा स्लॉट मध्ये चेंडू आला, फ्लॉट मध्ये पाठवून दिलाय षटकार.
पुढचा चेंडू याही वेळेला थोडेसे शपोल ऑन साइडला बॅटला ड्रिल केलं होतं. डॉट बॉल आलाय, 2 गडी बाद 1 षटकार असं विश्लेषण. दरम्यान आपण बघताय त्या मॅचचा आनंद घेताना सन्माननीय भावेश ची भानुशाली साहेबांचं शुभागमन इथे झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. वेलकम भावेश ची भानुशाली साहेब, आपण मुख्य मंचावरती येऊन या मॅचचा मनमुराद आनंद आपल्या मुख्य मंचावरून घ्यायचा आहे. षटक संपले पहिलं. धावा स्कोर कार्डवरती 7. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करतोय आपण परिवर्तन आणि ऐकूया पासल विभागातील एक गोड आवाज. टेनिस क्रिकेट विश्वातील एक अतिशय उत्कृष्ट समालोचक आमचे परम मित्र मिस्टर प्रीतम घरत यांना मी आमंत्रित करतोय आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. वेलकम प्रीतमजी. धन्यवाद अजित पाटील सर. आपण ऐकत होतात त्यांना. आजच्या दिवसातली तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक बाजूला एबी दांडी आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल मैत्री 11 पालघर. 7 धावा धावफलकावर लागल्या जातात पहिल्या षटकामध्ये. टार्गेटचा विचार केला, टार्गेट आहे 70 धावेचं टार्गेट आहे. यस, टॉस करून घेतला जाईल. मुरबा आणि त्यांच्या विरुद्ध मॉडर्न शिरगाव. चेतन परब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅचचा एज लागली जाते. शॉर्ट थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. इकडे गडबड आणि अभ्यास मात्र काय होतंय. पंचाचं बोटवर आकाशाकडे परतावला गेल फलंदाजाला. चंदू बॅक टू डग आउट. पहिला विकेट येतोय, पहिला हादरा बसतोय. आणि मॉडर्न शिरगावने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू मागे 2 विकेट होते. आता मात्र तिसरा विकेट गरज झाले आणि यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय कुशल. इनॅक्ट नंबर 5. टीम मॉडर्न शिरगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. यस, अचिवर स्पोर्टचे मालक मिथुनजी पागदरे साहेबांना मी विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठाकडे या. आपलं स्वागत आहे मुख्य व्यासपीठावर. विनंती असेल मिथुनजी पागदरे. गोलंदाज कुणाल पाहायला मिळते. कुणाल जाधव फिरवलंय, चेंडूला वळवलंय परंतु जास्त बाहेर आहे ऑफस्टम्पच्या. पंचाचा इशारा येत असताना वाईड आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 8 धावा धावफलकावर लागले जात आहेत. षटक क्रमांक दुसरा पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवर मात्र रनआउटच्या रूपात विकेट मिळाला. यावेळेस मात्र वाईड बॉल आलाय. कुशलचा फटका सरळ बॅटने लॉंग ऑन रिजनला खेळला जातोय. फसलाय फटका. यावेळेस मात्र विकेट. बल्लेबाज आ रे, बल्लेबाज जा रे. गौतम आकरे एकही चेंडू अजून फेस केला नाही आणि इथे मात्र 4 विकेट गेलेले आहेत एसटीचे. विकेटवर विकेट जात असताना आणि इथे बघू शकता 4 गडी बाद. यस, अचिवर स्पोर्टचे मालक
मिथुनजी पागदरे साहेब इकडे उपस्थित होत असताना भावेशजी भानुशाली देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गुरुभाई या तिघांचं सहर्ष स्वागत आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर. अगदी आपण बघू शकतात नवीन फलंदाज अंगी आणि अगदी मात्र मिड विकेटच्या टोक्यावरून शॉर्ट मिड विकेटच्या वरून जात असताना यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. अचूक थ्रो ॲक्युरेट थ्रो केला जातोय. स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड यावेळेस 4 गडी बाद 10 धावा. अगदी आपण बघू शकता यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून घर बसल्या आपण स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात. विरा कॉम्प्रेसरचे ऑनर गौरव राजगुरू साहेब इकडे आलेले आहेत आणि त्यांचं देखील कृपया करून आपण मंचावर यायचं आहे. गौरव राजगुरे साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आता फसलाय फटका. 5 विकेट गेलेले आहेत. एक आश्चर्यजनक गोष्ट बघायला गेलं तर हा एक इतिहास रचला जातोय की स्ट्राईकला आलेला फलंदाज म्हणजेच ओपनिंगला आलेला फलंदाज गौतम माकरेने एकही बॉल खेळलेला नाहीये आणि 5 विकेट इकडे गारद झालेले आहेत. एसडीजे तुषार बसवतच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. काय कॅच केलंय यावेळेस सोपा कॅच. डॉट व विकेट येत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय निखिल. खऱ्या अर्थाने मजा गौतम माकरेची आहे की तो नो स्ट्राईक वरून फक्त खेळ बघतोय. एक प्रकारे मदारीचा शो ज्याला म्हटलं तर त्या शो सुरू आहे असं म्हणा हरकत नाही. अगदी सर्व फलंदाज येत आहेत मोठ्या हिटकडे जात आहेत आणि इथे विकेट येत आहेत. आता प्रेशर मध्ये असताना AB दांडे संघ टीम अगदी बॅकफुटवर ढकलून दिलंय. पहिल्याच 1.5 ओव्हर मध्ये म्हणायला हरकत नाही. 1 ओव्हर 3 चेंडूचा खेळ झाला आणि 10 ओव्हर 5 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. आताच्या षटकाचा विचार केला तर विकेट वाईड विकेट 2 विकेट म्हणजे 4 चेंडू मागे 3 विकेट मिळवलेत. कुणाल जाधव आपल्याला पाहायला मिळते. लॉंग हेअर असलेला हा खेळाडू यावेळेस तयार. चांगला चेंडू आहे. खोलवर चेंडू आहे. इकडे मात्र मिस फिल्डिंग होत असताना यावेळेस आपण बघू शकतात क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय हनी खान. गड़बड़ कर दी हनी खान ने. 1 रन दे दिया. हो जाता है क्रिकेट के खेल में. बड़े बड़े दिग्गज फील्डर के हाथों से भी गेंद छूटती है. 1 रन मिल जाएगा यहाँ से. स्कोरबोर्ड 1 से आगे जाएगा. स्कोरबोर्ड 11. 11 धावावर अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला गेलेला आहे. कुणाल जाधव तयार आहे. गौतम माकरे पहिला बॉल खेळण्यासाठी तयार आहे आणि प्रथमतः अशी परिस्थिती आली असेल गौतम माकरेच्या समोर या क्रिकेटच्या इतिहासामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये की माझ्या संघातील 5 विकेट गेलेले आहेत. मी पहिला बॉल आता खेळतोय. दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल तयार. स्वीप केलेला आहे. फटका फसलाय परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय आणि सिंग खान कडून परत एकदा चुकी होत असताना आणि 1च्या 2 होत आहेत. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा 6.5च्या सरासरीने 5 गडी बाद. आता येणारे चेंडू असतील 24 आणि 24 चेंडू मध्ये बनवायचे 57. एसडीजे मात्र नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर तयार होत असताना थोडं खेळाला स्पीडअप ठेवा ही विनंती असेल कारण की 11 वाजत आले आहेत आणि अजूनही मात्र 3 मॅच बाकी आहेत आजच्या रात्रीतल्या.
यानंतर होणारी चौथी मॅच एक बाजूला यश फाउंडेशन मुरबा आणि त्यांच्या विरुद्ध मॉडर्न शिरगाव. टॉस जिंकलाय मॉडर्न शिरगावने. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा टीम मॉडर्न शिरगाव. तिसऱ्या षटकाला सुरुवात होणार. 12 चेंडू मागे 13 धावा बनवलेल्या आहेत आणि 5 विकेट इकडे गारद केलेले आहेत. एज लागली जाते शॉर्ट दरम्यानला चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र आपण बघू शकतात. मेन बोरा आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव मिळेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 14 धावा धावफलकावर लागले जात आहेत. क्रिकेटचा महासंग्राम महाथरार आपल्याला पाहायला मिळते. आजची रात्र तिसरी रात्र या स्पर्धेची आपण पाहू शकतात. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन बिरसा मुंडा मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. आयोजक मैत्री ग्रुप खैरापाडा. काय फटका सजवलाय. ही क्वालिटी आहे गौतम आकरेची. मैदानाच्या चौबाजूला खेळण्याची क्षमता ज्या फलंदाजाकडे आहे तो फलंदाज मात्र गौतम आकरे आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार यशजे. चला प्रत्येक चेंडू मागे मात्र टीम मीटिंग्स घेऊ नका ही विनंती असेल. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 18 स्कोर कार्डवर एक महत्वपूर्ण विकेट अजूनही मात्र मिळवावा लागेल. एक प्रकारे बघायला गेलं तर गौतम आकरे आणि त्याच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार. 22 बॉलात 52 ची गरज. पण एकदा शॉर्ट बॉल होता. अगदी स्वतःवर नाराज असेल यावेळेस चौकाराचा बॉल मिस केला. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 19 स्कोर कार्डवर. अजूनही चेंडू फेकून झाले तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. डाव्या हाताचा फलंदाज यावेळेस निखिल स्ट्राईकवर आहे. दांडी टीमकडे बॅटिंग साईड मोठी आहे परंतु इकडे मात्र थोडा अडचणीत सापडलेला आहे कारण की सुरुवातीचे प्रामुख्याने टॉप ऑर्डर धराशायी झालाय. मिडल ऑर्डर मध्ये निखिल आहे आणि ओपनिंगचा फलंदाज गौतम आहे. गुड बॉल चांगला चेंडू. यावेळेस मात्र कमालीचा वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर कुणाल मात्रे. यावेळेस आपण बघू शकतात सुपर गोलंदाजी. अगदी कटर गोलंदाजी वेगवान गोलंदाजी होत असताना व्हेरिएशन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आजचं आधुनिक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये मात्र एकसारखा चेंडू कोणी हाताळत नाही. डाव्या हाताचा फलंदाजाला मात्र थोडा वेगाने चेंडू हाताळला जातोय. यावेळेस फर्स्ट स्लिप लावण्यात येत आहे. अगदी आपण बघू शकतात की टीम प्लॅनिंग आणि चला स्पीडअप ठेवा. मैत्री ग्रुप पालघर टीमला विनंती आहे थोडं स्पीडअप ठेवा खेळाला. यावेळेस मात्र चांगला चेंडू. इथे मात्र डॉट बॉल येतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. यस वीरा कंप्रेसर के मालक गौरव जी राजगुरु इनका तहे दिल से स्वागत है हमारे वीआईपी डाइस पर. वेलकम सर. सचिन जी कंसरे साहब का भी तहे दिल से स्वागत है वीआईपी डाइस पर. काही मात्र यावेळेस गोलंदाजी केलेली आहे. गोलंदाज कुणाल मात्रे आपल्याला पाहायला मिळते. डॉट 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 6 धावेचं षटक हाताळलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 19. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 51 ची गरज. एसडीजे कुणाल आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर कुणाल जाधव. चला मैत्री पालघर टीम वारंवार अनाउन्समेंट नाही करणार कृपया करून सहकार्य करा. खेळाला सुरू करा. थोडं स्पीडअप ठेवा खेळाला. कुणाल जाधव आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज 4थ्या षटकामध्ये आलेला आहे.
यावेळेस आपण बघू शकता तर स्ट्राईकला गौतम आकरे, कोणी एकाने क्षेत्ररक्षण लावा. जेव्हा 10 जण क्षेत्ररक्षण लावतील तेव्हा अलग मात्र माइंडसेट असणार. पहिलाच बॉल घेऊन मात्र तयार होणार कुणाल. 18 बॉल मध्ये 51 धावेची गरज आहे. 17ची सरासरीकडे मेंटेन करायची आहे प्रत्येक ओव्हर मध्ये. एबी दांडी टीमला फुलटस बॉलला यावेळेस प्रहार केलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक 6 रन. गौतम आकरे आहे तोपर्यंत मॅच आहे. इकडे मात्र आपण बघू शकतात आलाय षटकार डीजे. रीतीने इकडे आपण बघू शकतो चेंडूच्या खोलवर गेला. घुटना टेक सिक्सर देख षटकार. 25 स्कोर कार्ड वर 45 धावेची अजूनही गरज आहे 17 चेंडू मध्ये. अगदी कित्येकदा अडचणीतून बाहेर काढलेलं आहे आपल्या संघाला आणि ती खेळी आठवण करून द्यावी लागेल. इथे प्रेक्षकाला यावेळेस काय कमालीचा स्ट्रोक लगावला जातोय. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. क्रिकेटचं मादक सौंदर्य म्हणजेच ऑफसाईडचा फटका आणि तो फटका सजवलाय. फलंदाजाचं नाव आहे गौतम आकरे. उगीच दांडेगावचा ब्रँड म्हणून ओळखला जात नाही. उगीच मात्र इतक्याच वर्ष झाली मात्र संघामध्ये ऍज अ ओपनर मी खेळत नाही हे सांगत असताना यावेळेस गौतम काय सुपर फटकेबाजी. सध्या तरी चौकार षटकार टाळ्या वाजत नाहीयेत डगआउट्स मध्ये, कारण की अजूनही दिल्ली खूप दूर आहे. मॅच अजून मोठी आहे. टार्गेटचा विचार केला टार्गेट 70 दिलेलं आहे, 29 वर पोहोचलेले आहेत आणि अजूनही मात्र 41 धावेची गरज आहे. चेंडूचा विचार केला चेंडू 16 आहेत, परंतु पहिल्या 2 चेंडूवर अगदी मात्र 2 क्लास स्ट्रोक लगावलेत. पहिल्याच्या वर ताकद तर याच्यावर मात्र न झाकत. पहिल्यामध्ये प्रहार तर इथे मात्र आपण बघू शकता तर टेक्निकली आजही मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये क्लास इज परमनंट, फॉर्म इज टेम्पररी आणि इथे आपण बघू शकतात क्लास खेळाडू आहे. शॉर्ट बॉलला पुन्हा एकदा मात्र प्रहार केलाय. यावेळेस बॅकफुटवर जाऊन लॉंग लेग रिजनला बाउंड्री लाईनच्या पार येतोय चौकार. गौतम आकरे शोध चालू झालेला आहे. अगदी बघायला गेलं तर यावेळेस 3 जे मोठी हिटल आहेत तिथून मात्र बघायला गेलं तर कॉन्फिडन्स थोडा आता बूट झालाय. आता टाळ्या वाजायला लागल्यात. इथे आशा पल्लवित झाल्यात, कारण की जोपर्यंत गौतम आहे तोपर्यंत ही मॅच आहे असं म्हणायला हरकत नाही. मैत्री ग्रुप पालघर टीमच्या विजयाच्या मध्ये कोण आहे तर तो गौतम आहे. स्कोरबोर्ड 33 धावा धावपलकावर लागले जात आहेत. स्कोर कार्ड वर पहिल्या 3 चेंडूवर 3 मोठे 37 ची अजूनही गरज आहे. 15 बॉल मध्ये चौथ्या बॉलवर देखील काय कमालीचा फटका. एकदा लेग साइडला एकदा ऑफ साइडला कन्फ्यूज करून ठेवलं. इकडे गोलंदाजाला गौतम आकरेची क्लास आहे. गौतम आकरे उगीच आपला नाव मोठं केलं नाही टेनिस क्रिकेट मध्ये. क्या बात आहे. सुपर स्ट्रोक लगावले जात आहेत. बाराव्या चेंडू नंतर 13व्या चेंडूला मला वाटते स्ट्राईकला आला होता गौतम आकरे आणि त्यानंतरचा बघायला गेलं तर खेळ बदललेला आहे. जेव्हा तो स्ट्राईक वर येतोय त्याच्यानंतर धावपलक आपण बघू शकतात. फुल टॉस पुन्हा एकदा मात्र कडक स्ट्रोक आहे, परंतु डीप मध्ये यावेळेस प्रोटेक्शन आहे. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्यासाठी येत असताना नकार दिला. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 38 धावा धावपलकावर. शेवटचा अंतिम बॉल असेल 21 धावा सॉरी या षटकामध्ये विचार केला तर 19 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. लास्ट बॉल. क्रिकेटचा खेळ काही सांगता येत नाही. कोण जिंकेल कोण हरेल अनिश्चितीचा खेळ. शेवटचा चेंडू जोपर्यंत खेळपट्टीवर पडत नाही कोण जिंकेल काही सांगता येत नाही आणि आपण बघू शकतात त्याचं ज्वलत आणि जिवंत उदाहरण गौतम आकरे आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टच बॉल फटका सजवलाय लॉंग ऑन रिजनला. 1 पूर्ण होणार आणि इकडे काय घडतंय बघूया. पंचाचा इशारा काय असेल. रनआउट तर आहे, परंतु इकडे कोण रनआउट असेल यावेळेस
फलंदाज गौतम आखरे बाद होऊन मैदानाच्या बाहेर जात असताना रनआउट मध्ये बाद झाला. अगदी मात्र आपण बघू शकतात कोणत्याही फलंदाज रनआउट होणं आवडत नाही. इकडे मात्र कॉलिंग केली आणि त्यामध्ये गडबड झाली. महत्वपूर्ण विकेट मिळतोय. 39 धावेवर 6 गडी बाद आणि 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 31 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. चला मैत्री पालघर टीमला विनंती आहे कृपया करून मॅच ऑन करा. यस आपण बघू शकतात स्ट्राइक वर फलंदाज निखिल आपल्याला पाहायला मिळेल. डाव्या हाताचा फलंदाज गौतम आकरे रनआउट मध्ये बाद झाला. काय सुपर खेळत होता. 25 धावेवर मात्र बाद होतोय. गोलंदाजी मार्क वर तयार पियुष आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू 31 धावेची गरज आहे. निखिल आणि निखिल बरोबर फलंदाज कुणाल आपल्याला पाहायला मिळते. राईट राऊंड द विकेट. तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते आजच्या रात्रीतली. तिसरी रात्र आणि तिसरी मॅच. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या मिडल टू मिडल चेंडू आला नाहीये. एक धाव मात्र पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 40 धावा ह्या धावफलकावर लागले जात आहेत. येणारे चेंडूचा विचार केला 11 चेंडू आणि 30 धावा. इथूनही मात्र मॅच अजून ऑन आहे. गेम ऑन आहे. आपण बघितली पवन सत्तवलेने देखील याच सिच्युएशन मध्ये मॅच जिंकली, मॅच बनवली आणि इथे देखील मात्र 2 ते 3 मोठी हिट खेचावे लागतील. अगदी क्षमता आहे परंतु यावेळेस ते क्षमता दाखवणं गरजेचं आहे. चांगला चेंडू ब्लाइंड स्ट्रोक म्हणायला हरकत नाही. ऑन साइडला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला. अटॅकिंग फिल्डिंग देखील पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. चेंडू असतील 10 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 30-40 धावा धावफलकावर. त्याचं मुख्य कारण आहे सुरुवातीला विकेट खूप दिले. अगदी क्रीजवर कोणी थांबलाच नाही. गौतमला स्ट्राईकला आणलंच नाही. आणि 2 ओव्हर मात्र जर बघायला गेलं तर पॉवर प्लेच्या इकडे काय गडबड होत आहे. मी म्हणेल की चांगला बॉल होता आणि इकडे मात्र बघा पंचाशी वाद घालवणे. पंच आपला निर्णय देतील. पंचाचा निर्णय अंतिम असेल. प्रत्येक चेंडू मागे पंचाबरोबर वाद घालवणे ही विनंती आहे प्रत्येक टीमला. पालघर टीम स्पीडअप ठेवा नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हा कॉल आयोजकांचा आहे. चौकार 4 धावा बाईच्या रूपात हा चौकार येतोय. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 44-44 नशिबाचा चौकार मिळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. अगदी मात्र लेग साइडला चेंडू फेकण्यात आला आणि त्यावर मात्र शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग दोन्ही चेंडू अडवू शकले नाही. कीपर बीट, शॉर्ट थर्डमॅन बीट, शॉर्ट फाईन लेग बीट आणि चौकार यावेळेस पाहायला मिळतोय. मैत्री पालघर टीमला शेवटचा अंतिम कॉल मात्र आयोजकाकडून येतोय. पेनल्टीला सामोरं जायचं नसेल तर स्पीडअप ठेवा खेळाला. 44 यावेळेस क्रॉस बॅटेड. नशिबाचा चौकार आल्यावर मात्र क्रॉस बॅटेड फटका सजवलाय. स्टँड मध्ये फेकून दिलाय. कुणालच्या बॅट मधून येतोय षटकार. 6 धावा. मॅच कुठे गेलेली नाहीये. गौतम आकरेने सुरुवात करून दिली. फिनिशिंगचा रोल कोण निभावणार तर कुणाल सांगतो मी आहे तयार. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. 50 धावा धावफलकावर. चेंडू झाले ते म्हणजेच 3. 9 बॉल 20 ची गरज. सुरुवातीचे 8 बॉल 30 ची गरज. 4 चेंडू झालेले आहेत. 8 बॉल 20 ची गरज. अगदी बघायला गेलं तर 5वा बॉल घेऊन तयार. यावेळेस शॉर्ट बॉल होता. खेळायचं होतं पॉइंटच्या भागामध्ये. तिकडे गॅप देखील होता परंतु बॅट मिडल टू मिडल चेंडू नाही आला आणि त्यामुळे मात्र यावेळेस चेंडू जातोय मिड ऑफला. डॉट बॉल येतोय.
50 वर 6 गडी बाद, 7 मध्ये 20. हा चेंडू खूप महत्वपूर्ण असेल दोन्ही टीमसाठी. इथे मोठा हिट आला तर शेवटच्या षटकामध्ये 14 धावा पण होऊ शकतील. इथे मात्र एक धावाली डॉट बॉल आला तर मात्र शेवटच्या षटक थोडं मोठं राहील. परंतु इकडे पोरच गेलाय, चेंडू उंचच गेलाय, परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 1 बाउन्स फील्ड होणार, 2 पूर्ण केल्या आणि तिसऱ्यासाठी इकडे येत असताना यावेळेस विकेट सॅक्रिफाईस करतो इकडे फलंदाज निखिल. स्ट्राईक मात्र इकडे मिळणार, ती म्हणजे कुणालला. 1 ओव्हर आणि 18 ची गरज कुणाल स्ट्राईक वर. जाऊया मात्र मॅच कडे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये बनवायचे 18. नवीन बॅट्समन कुशल आलेला आहे आणि गोलंदाज ओमकार. पहिले 3 चेंडू खूप महत्वपूर्ण असतील दोन्ही टीमसाठी. मोठ्या धावा चेस करताना पहिल्या 3 चेंडू मध्ये मात्र एखादा मोठा हिट येणं गरजेचं आहे. 1 ओव्हर मध्ये 18 धावेची गरज आहे. 6 बॉल 18 ची गरज. ओमकार गोलंदाज पाहायला मिळतोय, ज्याने चांगली बॅटिंग केली, परंतु गोलंदाजी बघूया. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल गॅप शोधला इकडे फलंदाजाने. 1 बाउन्स बाउंड्री लाईन पार, येतोय चौकार. कुणाल सुपर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. काय मात्र यावेळेस पाठलाग सुरू आहे 70 धावेचा. त्यामुळे म्हणजे म्हटलं जातं की क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतेही टार्गेट छोटं नाही, कोणतेही टार्गेट मोठं नाही. चौकाराने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 56. 5 मे 14. आता धडधड वाढलंय दोन्ही टीमची. टेन्शनचा माहोल दोन्ही बाजूला आहे, कारण की मॅच कुठेही जाऊ शकते. इथून एबी दांडीकडे देखील जाऊ शकते आणि त्याचबरोबर पालघर स्पोर्ट्स मैत्री पालघर टीमकडे देखील जाऊ शकते. चेंडूला जाऊ दिला, पंचाचे हात खुलताना वाईटचा इशारा येतोय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 57. 5-13. टेन्शनचा माहोल दोन्ही बाजूला. प्रेक्षक देखील मात्र नजरे या मॅच वर देऊन पूर्णपणे. बीट केलाय फलंदाजाला. ओव्हर पिच चेंडू मात्र ऑन साइडला वेगाने बॅट फिरवली. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. यावेळेस चेंडू झाले 2. 4 बॉल मध्ये पाहिजे 13 धावा. कंपल्सरी चेसचा नियम आहे. 2 मॅजिकल बॉल टाकावे लागतील गोलंदाजाला. 2 मोठे हिट खेचावे लागतील फलंदाजाला. फलंदाज की गोलंदाज. फुलटस बॉलला इकडे ऑन साइडला फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, करणार नाही चुकी. मोठा क्षेत्र निवडला फलंदाजाने, केलंय चुकी. यावेळेस विकेट. चांगली कॅचिंग, दबावाचा कॅच होता आणि तो कॅच टिपलाय. इथे आपण बघू शकता क्षेत्ररक्षकाने. चला फलंदाजाने मात्र आता बाहेर जायचंय. नवीन फलंदाज लवकर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. कुणाल बॅक टू डगआउट. आणि इथे मात्र 8वा गडी मला तर वाटते बाद होत आहे. 3 बॉल मध्ये धावा बनवायचे 13. आकाश आपल्याला पाहायला मिळते फिल्डिंग करताना, ज्याने कॅच पकडलाय. कमालीचा कॅच. बॅट्समन प्रणित आलेला आहे यावेळेस. नवीन फलंदाज 10व्या क्रमांकावर. 3 मध्ये 13 ची गरज. गमावण्यासाठी काही नाही, फलंदाजाकडे सगळं काही मिळवण्यासाठी आहे. आणि इथे आपण बघू शकतात गोलंदाज ओंकार देखील तयार आहे, कारण की 3 मध्ये 13 कंपल्सरी चेस आहे. 2 मोठे हिट आणि सिंगल हे बनवावे लागतील. आता हा एक चेंडू मात्र खूप महत्वपूर्ण असेल, खास करून फिल्डिंग टीम साठी. इथे मात्र डॉट आला तर मात्र टेन्शन फ्री होऊन जातील फिल्डिंग टीम.
मैत्री 11 पालघर आणि त्यांच्या विपक्ष टीम आपल्याला पाहायला मिळते. वाईट बॉल आलाय. 3-12 ची गरज आहे. या वेळेस मात्र आपण बघू शकतात अगदी बाहेर चेंडू टाकला जातोय. टॉट वाईट बॉल येतोय. स्कोरबोर्ड 58. 3-12 षटकार येईल का हे प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. उत्तर मैदानाच्या आतमध्ये मिळेल. 10व्या क्रमांकाचा फलंदाज येऊन मॅच बनवून जाईल का? गुड बॉल. स्विंग अँड मिस. आणि इकडे मात्र विकेट येतोय. आता मात्र शेवटचा विकेट आपल्याला पाहायला मिळेल. 9 गडी बाद 58. 2 मध्ये 12 ची गरज. लास्ट मॅन मैदानाच्या आतमध्ये असताना विवेक. बघूया दुसरी ऑल आउट पाहायला मिळेल का या स्पर्धेची. दोन बॉल 12 धावेची गरज. EB 11 दांडी आणि यावेळेस कुशलता दाखवावी लागणार. 2-12 ची गरज. ओहो एज लागले आणि इकडे मात्र हा चेंडू बघ विजय सुनिश्चित करत असताना मैत्री 11 पालघर टीमचा. आणि यावेळेस ऑल आउट. मग विकेट गेलाय तर ऑल आउट असेल. यावेळेस ऑल आउट होताना आपल्याला टीम पाहायला मिळते. EB 11 दांडी टीम. अभिनंदन मैत्री 11 पालघर. कॉंग्रॅच्युलेशन.